स्नेहलता भांडवरे. आज आपण करत आहोत हे बघा, ढोबळी मिरची, भोंगी मिरची. हे असं आपण भरून करूया. हे बघा, मी धुवून स्वच्छ घेतले पाण्याने. आता आपण ह्याच्यात काय काय मसाला टाकायचा ते बघा. आधी शेंगदाणे घेतले, शेंगदाण्याचं कूट, 1 चम्मच चटणी, हळद, मीठ, हळद, चुकून तोंडात आलं मीठ. हे ना सर्व आपण आधी मिक्स करायचं. हे बघा, आता मी कढईत ठेवले तापत आपले. हे मी मसाला कढईमध्ये आता तेल टाकते. बघा, अडीच पळी मी तेल टाकले कढईमध्ये. हे बघा मसाला, हे शेंगदाण्याचं कूट, चटणी, मीठ, हळद आणि कोथिंबीर पण मी टाकले असे कापून. बघा, हिरवी. हे आता आपण हे बघा, मी शिमला मिरची असे धुवून ठेवले. पण आधी आपण याच्यात कढईमध्ये फोडणी करूया. परत भरूया आपण मिरच्या, भोंगी मिरची. आधी आपण राय टाकली. आता मी बघा लसूण चेचून घेतले, 4-5 पाकळ्या हे टाकले. लसूण, कढीपत्ता, हे आपण सर्व व्यवस्थित मी टमाटर टाकला, एक मिडियम साईजचा टमाटर. आता आपण ह्याच्यात मी चटणी, मीठ, हळद टाकले. पण ह्याच्यात फक्त 1 चम्मच चटणी टाकणार. ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये 1 चम्मच चटणी टाकणार. मीठ टाकलं आहे ह्याच्यात, म्हणून मी मीठ नाही टाकलं. फक्त मी ह्याच्यामध्ये हे आपण थोडंसं आपण गॅस स्लो करूया. हे आहे ना, ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकते. ह्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट घेतला, चटणी, मीठ, हळद आणि कोथिंबीर टाकते. हे आता आपण ह्याच्यात हे मी शेंडे ह्याचे काढलेत. हे असं आपण चौकोन कापायचं अशा पद्धतीनं. हे पण मी सर्व आधी कापून घेतले. मी 5 घेतले शिमला मिरची. हे बघा, असं डब्याला पण किंवा घरात पण असं करून खाऊ शकते. खूप छान होते शिमला मिरची. हे बघा, आता हे ना आपण सर्व मसाला आपण शिमला मिरचीमध्ये भरूया. आता हे असं ह्याच्यातल्या मी बिया वगैरे मी काय सुद्धा काढलं नाही. बघा, आपण वांग्यात कसं भरतो मसाला, अशा पद्धतीनं हे. आता हे ह्याच्यात सोडते. हे पण असं भरायचं अशा पद्धतीने. शिमला मिरची भरायची. हे पण मी असं भरते. अशा पद्धतीने
पण असं घालायचं. हे बघा मी 5 घेतले शिमला मिरची. हे सर्व आता मी ह्याच्यात भरते. अशा पद्धतीनं हे सर्व आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी वापरते. हात घ्यायचं. आता हे आपण आहे ना हे सर्व आधी आपण हलवूया. हे असे व्यवस्थित असं मस्त अशी शिमला मिरची घालूया. आता मी ना थोडंसं बघा हाताला लागलेला मसाला ते थोडंसं पाणी वतून ताटाला थोडंसं लावलेलं हे फक्त त्याच्यात टाकते. म्हणजे आपली शिमला मिरची. आता हे आता गॅस फास्ट करते आणि हे आपण याच्यावर झाकण ठेवूया. गॅस स्लो करते म्हणजे आपल्याला 15 मिनटं हे शिजू द्यायचं. मग बघूया आपण. चला आता आपण चेक करूया. हे बघा आपली ढोबळी मिरची मस्त अशी झाली. हे बघा शिजले असे वाफवून शिजवले. अशा पद्धतीनं ढोबळी मिरची आपली झाली. मस्त अशी शिजली. आता मी काढून दाखवते. ढोबळी मिरची झाली. अशा पद्धतीनं ढोबळी मिरची करायची माझ्यासाठी. ढोबळी मिरची झाली तयार. शिमला मिरची आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.